माध्यमिक विद्यालय खवली येथे शैक्षणिक साहित्य वाटप। रायगड ओवी न्यूज। सुधागड पाली सुजित जगताप। कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आज सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय खवली येथे श्री दिलीपजी धनावडे साहेब यांच्या सहकार्यातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमासाठी श्री राकेश बेलुसे सर व ओसवाल ज्युनियर कॉलेज पाली तसेच श्री सुजित जगताप सर ग बा वडेर हायस्कूल पाली आणि श्री रवींद्रजी चव्हाण ग्रामस्थ पिलोसरी ठाणे हे उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले। शाळेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत गायले। सर्व उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या वतीने योग्य प्रकारे स्वागत सत्कार करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री सुदर्शन खाडे सर यांनी केले। उपस्थित मान्यवरांपैकी श्री राकेश बेलुसे सर आणि श्री जगताप सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। नंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिलीपजी धनावडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले। त्यानंतर श्री खाडे सरांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले। आभार व्यक्त करताना श्री खाडे सरांनी पोटलज गावचे सुपुत्र श्री प्रमोदजी भोसले यांचा आवर्जून उल्लेख केला। श्री राकेश बेलुसे सर यांचे साधू बंधू असल्याने त्यांनी ताबडतोब श्री खाडे सरांनी शाळेसंदर्भात जी खंत व्यक्त केली होती ती धनवडे साहेबांच्या मार्फत पोचवण्याचे काम श्री प्रमोदजी भोसले यांनी केले। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री डुबे सर यांनी केले। सर्व शिक्षक व सहकारी कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न केले। तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आणि मोलाचे सहकार्य लाभले ते म्हणजे पोटलज गावचे भूमिपुत्र श्री दिलीपजी धनवडे यांचे। श्री गंगाधर जगताप नाना यांच्या मार्गदर्शनाने श्री दिलीपजी धनावडे हे समाजसेवेसाठी प्रेरित झाले। श्री धनावडे नेहमीच सुधागड तालुक्यातील सर्व वाडी वस्त्यांवरच्या राजीप शाळा, माध्यमिक हायस्कूल, आदिवासी वरील शाळा तसेच खेड्यापाड्यातील वाडीवस्तीतील लोक या सर्वांनाच वेगवेगळ्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तू यांचे वाटप करत असतात। श्री धनवडे यांचे अनेक समाजसेवी संस्थांशी सलोख्याचे संबंध असल्याने त्यांच्या एका शब्दावरती त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे अनेक समाजसेवी संस्था सुधागड तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात। यामध्ये दिलीप धनावडे यांचा सिंहाचा वाटा आहे। स्वतः वेळ, श्रम व पैसे खर्च करून ते समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी झटत असतात आणि विद्यार्थ्यांना समाजाला आवश्यक असणाऱ्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात। श्री दिलीप धनावडे यांच्यासारखे दानशूर व्यक्ती आम्हाला लाभले हे आमचे थोर भाग्य आहे। यांच्यासारख्या दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातूनच उद्याचे भावी सृजन नागरिक घडणार आहेत। कुठल्याही विद्यार्थ्यांचे भौतिक सुविधा अभावी व शैक्षणिक साहित्य अभावी शिक्षण अपूर्ण राहू नये हीच त्यांची तळमळ असते। स्वतः हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यामुळे त्यांना या परिस्थितीची जाणीव असते, म्हणूनच ते शहरात राहून देखील आपल्या गावाकडच्या विद्यार्थ्यांचा विकास होण्यासाठी सदैव तत्पर असतात। गेली 10 वर्ष ते सातत्याने सुधागड तालुक्यातील जनतेची या माध्यमातून सेवा करत आहेत। माध्यमिक विद्यालय खवली या शाळेला चालू वर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे। 2 महिन्यात 2 वेळा शाळेचे संपूर्ण पत्रे आणि शेड उडाली होती। संस्था अध्यक्ष श्रीमती गीताताई पालरेचा यांच्या सहकार्यातून ते काम तातडीने पूर्ण करण्यात आले, परंतु विद्यार्थ्यांच्या वह्या पुस्तकांचे प्रचंड नुकसान झाले होते आणि याची खंत श्री खाडे सर व त्यांच्या सहकारी शिक्षकांना वाटत होती। वही खंत त्यांनी आपल्याच संस्थेतील सहकाऱ्यांशी व्यक्त केली आणि त्यातूनच श्री धनवडे आपल्याला मदत करू शकतात अशी आशा पल्लवित झाली आणि श्री प्रमोदजी भोसले यांच्या माध्यमातून श्री दिलीपजी धनावडे यांच्याकडे मागणी केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या मार्फत शैक्षणिक साहित्य मिळेल याची हमी दिली आणि आज या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतः येऊन शैक्षणिक साहित्याचे वाटप केले व मार्गदर्शन केले। आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत। रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।